मित्रांनो, आज मी आलोय देवगडात. देवगड मध्ये आंब्यांचा काय भाव चालला, सगळे आंबे विक्रेते आहेत जे इथल्याच गावचे आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय भाव चाललाय. आंबा आतून चांगला आहे की खराब आहे हे पाहण्यासाठी देवगड मध्ये प्रथमच स्कॅनिंगची मशीन आलेली आहे. तर त्यांनी आंब्याचा एक्सरे काढण्यात येणार आहे आणि आपल्याला कळणार आहे की आंब्यामध्ये साखर आहे की नाही. तर ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंड पर्यंत नक्कीच बघा. हे बघा, समोर देवगड डेपो आहे आणि इकडे आंबे विक्रेते बसलेले. त्यांना आपण विचारूया किती रुपये डझन आंबा आहे. कसे आहे? 350. 350 रुपये डझन आहे. हे 500 रुपये डझन. हे मोठं फळ आहे. किती ग्रामचा असताना या? किती ग्रामचा असा तो? हे 150 रुपये 100 रुपये घेऊन जाऊ. चांगले तरी चांगले झाडात पिकलेले खायचे 100 रुपये. खायचे पण हे पाडतर 100 रुपये ना. आमच्याकडे 500 रुपये 400 रुपये 500 रुपये 400 रुपये डझन. आणि तुमच्या कोणत्या गावचे? उमरी गाव. मीठ मुंबई. मुंबईत पाठवतात. नंबर सांगा ना तुमचा. 9423 81 89 53. विनीता गावकर. अच्छा, गावकऱ्यांचे आंबे आहेत. देवगड डेपोच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला बसलेले आहेत या ताई. हे किती? 600 रुपये डझन. आणि हे 500 रुपये डझन. हे खायचे आहे? नाही नाही, गाव खायचं. देवगडमध्ये काय? तागा मुंबईतले राजम. अच्छा, फणस घेऊन येला. कसं कापू भरतो? ते बरके आहेत. बरके. हा 100 रुपये, हा 200 रुपये, अच्छा, हा 15 रुपयाने वाटा 15 जण. वाटा. अच्छा. आणि काय आंबा पोळी पण आहे ना तुमच्याकडे? 60 आहे ना? 60 रुपये एक आहे. 60 रुपयाला एक. ताटावरची 60 आहे. चौथी अंडी आहे. 12 रुपयाला एक आहे. कशी? 12 रुपये. 12 रुपये. हे झाडपिके आंबे. हे कसले? हापूसचेच आहे पण झाडपिके आंबे. 200 रुपये डझन. 200 रुपये डझन. हे काय भाव आहे? 700 रुपये. 600 रुपये. कोणत्या गावचे हे? देवगड, हे देवगडमध्ये खायचे? भटवाडी. भटवाडीचे. भटवाडी. भटवाडीचे आहेत. होय. अच्छा, हे 600 रुपये डझन. आणि मुंबईत वगैरे पाठवतात? मुंबईत पाठवतात? मुंबईला नाही पाठवत. मुंबईला नाही पाठवत. आहेच. इथे इथे देवगड डेपोच्या समोरच बसता? रोज हो, असता? रोज. शुक्रवारच्या बाजारपेठेत असतात का? आहेच असं बसतात? नाही, बाजारपेठेत बसतो. बाजारपेठेत बसतात. अच्छा शशिकांत सावंत. अच्छा. कळटारचे नाही ना? बिनकलदार. बिन कळटार ना? बिनकलदार. चालेल. हे बघा, एक्झॅक्ट देवगड डेपोच्या एक्झॅक्ट समोर आहेत. हे काही गावातलेच विक्रेते आहे. यांच्याकडनं तुम्ही आंबे घेऊ शकता, कारण मी सुद्धा खाल्लेले आहेत तर चांगले आहेत. तर इथे आपण काही जणांकडनं आंब्यांचा भाव काढला, कारण मुंबईमध्ये 800, 1000, 1200 म्हणतात. इकडे बघा 500, 400, 600 असे भाव चाललेले आहेत. हे बघा, हे अशा प्रकारे आंबे लावत आहेत. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था. मँगोची स्कॅनिंग मशीन आली आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित. तर दादा, आपलं नाव काय? माझं नाव संतोष पाटकर. अच्छा, तर पाटकर दादा, या मशीनमधनं आपण कसं ओळखू शकतो हापूस आंबा हा साका लागलाय का चांगला आहे? हा आंबा आता साका आहे. हा आंबा साका आहे. हा, आणि हा वाला चांगला आहे, खालचा वाला? खालचा खाली आहे, हा चांगला आहे. अच्छा हे बघा, हे दोन्ही आता चांगले आहेत. अच्छा, दोन्ही चांगले आहेत. दोन्ही चांगले. अच्छा, हे बघा, हे दोन्ही खराब आहेत. दोन्ही खराब आहे. अच्छा, मग हे आंब्यांचा एक्सरे निघतो असा? हा, टोटल म्हणजे एक्सरे निघतो. आणि हे पिके आंब्याच ओळखू शकतो ना आपण? पिके आंब्यामध्ये हां प्रोसेस ही पिके आंबा पिकण्याची प्रोसेस सुरू झाली. हां, तर नंतर हा साका डेव्हलप होतो. अतिशय उष्णतेमुळे. हा, बरोबर तर त्याचा मोठा फटका या आंब्याला बसत होतो बरोबर. आणि त्यामुळे हा साका निर्माण होतो. अच्छा, मग आता या मशीनीचं किंमत किती आहे? ही टोटल ही मशीन आपल्या देवगडमध्ये एकूण ती एक मशीन आहे ना ही? ही आता एक आहे, इकडे एक आहे, पटेल भागात एक आहे, पडेल भागात एक आता आहे. यंदा सुरू झालेली आहे. अच्छा, परंतु ही मार्केटिंगच्या दृष्टीने ही आवश्यक गोष्ट बनलेली आहे. बरोबर कारण ग्राहकाला हा चांगला आंबा मिळाला पाहिजे. बरोबर. एक्सपोर्ट पण करतात ना काही हा जण? हा एक्सपोर्टला सुद्धा
हा आंबा स्कॅन करून गेला तर हा. आपल्या आंब्याचं नाव खराब होणार नाहीये. हा देवगड हापूस हा जो जग प्रसिद्ध आहे त्याचं नाव खराब नाही झालं नाव पाहिजे. खराब होणार नाही. बरोबर सर्वसामान्य सुद्धा जो ग्राहक घेतो तो बरोबर. पैसा मोजतच असतो. बरोबर बरोबर त्याचं मूल्य त्याला भेटलं आणि पाहिजे. त्याचं मूल्य त्याला भेटलं पाहिजे. बरोबर. हा. हे जे वरती जे काही खर्च आहे हा. ते तो ग्राहक द्यायला तयार असतो. हा बरोबर आपण त्याला चांगल्या क्वालिटीचा आंबा दिला तर तो त्याची किंमत ही मोजत असतो. बरोबर. आता 1 डझन आंबे जर असे स्कॅन करायचे असतील तर किती रुपये लागतात इकडे? आता 40 रुपये पर डझन हे घेतले जातात. 40 रुपये पर डझन. 40 रुपये पर डझननुसार तुम्ही आंबा इथनं चेक करून घेऊ शकता. फक्त 40 रुपये दिल्याने तुम्हाला ॲटलिस्ट कळतील की कोणता आंबा खराब आहे कोणता आंबा चांगला आहे. ग्राहक त्याची किंमत तेवढी देतोय. हां ग्राहकाला पण परवडते ती किंमत. परवडते, कारण आंबे सगळे चांगले मिळतात त्याला. नाहीतर अख्खीच्या अख्खी काही वेळा अख्खीच्या अख्खी पेटी खराब बरोबर. होते. पेटीतील 50% आंबे खराब होतात. बरोबर. त्यामुळे ग्राहकांची डिमांड वाढली की आम्हाला स्कॅनिंग करून आंबा. स्कॅनिंग करून पाठवा. अच्छा मग आपल्या इथनं पण आंबा पाठवतो आपण स्कॅन आम्ही करून. इथे पाठवतो, परंतु आता हां अन्य शेतकरी वर्ग जो खाजगी मार्केटिंग करतोय हां तोही मोठ्या प्रमाणावर आंबा स्कॅनिंग करतोय आणि आपला आंबा मार्केटमध्ये टाकतोय. मार्केटमध्ये उदाहरणार्थ टाकतोय. हे बघा. हां हे अच्छा स्कॅनिंग करतात. हां सुद्धा marketing करतात. वा छान. उत्तम हां प्रकारचे marketing करतात. हो जवळजवळ हे अच्छा 100 डझन ते 150 डझन आंबा स्कॅनिंग करून स्वतः अच्छा. मुंबई सारख्या ठिकाणी मार्केटिंग करतात. वा. तर नमस्कार दादा आपलं नाव काय? प्रकाश सखाराम डांबरे. डांबरे. हां अच्छा मुंबरी गाव. मीठ मुंबईचे. मग तुमचे आंबे APMC ला हांड्यांकडे जातात का? हो जातात. हा बरोबर मी अंड्यांचा व्हिडिओ केला होता तेव्हा तिकडे असे कॅन होते हां. डांबरे लिहिलेले. हो ते म्हणून. आमचेच असतात. हा सय निशाणीने. अच्छा सय डांबरे या निशाणीने अच्छा आणि मरानेरकर अच्छा दोघांजवळ जातात. अच्छा मग तुम्ही जेव्हा तुमची कलमा आहे मीठ मुंबईत कलमा मीठ मुंबरीला किती कलमा असत? आहेत, कासवनला आहेत. अच्छा आज 200-250 कलम आहेत. 200-250 कलमात. मग इथून तुम्ही आंबे मुंबईला पाठवता APMC मार्केटला. APMC ला पण पाठवतो. आता हां. 5 वर्ष झाली पिकून विकतो आंबा. पिकून पण विकता डायरेक्ट हो, सुद्धा दादरला विकता. आमचा स्वतःचा स्टॉल आहे दादरला कुठे आहे? सेनाभाऊंच्या तिथे. हा का? आश्रय हॉटेल आहे ना, हा तिथे. आशिवाय हॉटेलच्या तिकडे तुमचं बाजूला. स्टॉल आहे. मग आता आंबा कसा डझन चाललाय इकडे कसा आहे आणि मुंबईला कसा आहे? नाही, इथे थोडस हे आहे, स्वस्त आहे. हा आहे. म्हणजे 600-700. मुंबईला थोडं जास्त आहे. मुंबईला किती? 1000 रुपये 1200 हा बघा ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्ट लागतं. स्कॅनिंग करतो. अच्छा आंबा उत्पादकने ही सोय केलेली आहे हा शेतकऱ्यांसाठी. बरोबर स्कॅन करून तुम्ही बघू शकता. घेतल्यानंतर त्याचा फायदा हा. फायदा मिळालेला आहे मला. गिरायकांना खराब आंबा भेटत नाही. गॅरंटी हा जात नाही. गॅरंटी भेटते. मग दादा आता तुम्ही मीठ मुंबईचे आहात आता काय सांगाल कोणकोणत्या गावातले इथले आंबे जे आहे ते प्रॉपर देवगड म्हणजे अस्सल गोडीला चांगले असतात जसं आपण म्हणतो की समुद्राची किनारपट्टी. नाही कसं आहे प्रॉपर देवगडच्या आजूबाजूला जे असणारे गाव आहेत 5 हा. किलोमीटर 10 किलोमीटर. कोणकोणते गाव आहेत दादा जसं नावं घ्या? त्याच्यात मीठ मुंबरी येतं, हा. कुणकेश्वर येतं, कातवन येतं, येळीये सडा येतं, हा आनंदवाडी आलं तारा मुंबई आलं. तारा मुंबई आली. हा विजयदुर्ग साईडला आहेत. हा विजयदुर्गला आहे बरोबर समुद्राच्या किनारपट्टी. नाडण आहे, हा पुरळ आहे, हा असे बरेच गाव आहेत जे हा. 10 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढे गाव येतात ना हा. तिथला सगळ्यांचा आंबा चांगला असतो. चांगला असतो. चांगला असतो. आणि जसं फक्त पुढे पुढे जाईल प्रत्येकाने पिकवल्यानंतर स्कॅन करून घ्या. हा हे महत्वाचं त्याचा आहे. फायदा जसं तुम्हाला स्वतःला होईल ना तसा ग्राहकांपर्यंत जाणार नाही खरा बरोबर बरोबर खराब आंबा येणारच नाही आणि देवगडचं नाव जपलं आणि जाईल. हे जी आंबा GI tag. उत्पादकने सोय जी करून दिलेली हा. आहे शेतकऱ्यांसाठी ती खरोखर हे आहे त्यांना धन्यवाद द्यायलाच पाहिजे. बरोबर बरोबर. आता तुमच्याकडे जे फळ तुम्ही सांगितलं 600 रुपयापासून आहे ते किती ग्रामचं फळ असतं? साधारण 200 पासून 350 पर्यंत फळ असतं. फळ 350, असतं. आता 500, मिनिमम 200 250चं एक हा, range 700 आहे. रुपये डझन आहे. अच्छा तुमचा एक नंबर सांगा दादा. माझा 91 37 94 03 22. पुन्हा एकदा बोला. 91 37 94 03 22. अच्छा तर आपले विवर जे कोणी पाहत असतील हा. जर खराब आंबे घेऊन जर तुम्ही यावर्षी फसला असाल तर या दादांकडनं आंबे मागवा नाही ना म्हणजे गॅरंटेड आंबे भेटतील.
स्वतःचा स्टॉल आहे एकाच जागेवरती 5 वर्ष आहोत. वा, एकाच जागेवरती 5 वर्ष आणि प्रॉपर देवगडचे आहेत, मीठ मुंबईचे आहेत. प्रॉपर म्हणजे समुद्राला लागूनच आमचं गाव आहे. बरोबर. तुम्ही मीठ मुंबईचे, आम्ही तागा मुंबईचे. तर दादा कोणकोणते आंबे आहेत हे? हे 200 250चा आहे, अच्छा. 250 ते 250चा आहे. आणि प्युअर ऑर्गॅनिक आहे ना? हा पूर्ण ऑर्गॅनिक आहे. Organic आहे. ओरिजिनल पिकवलेला आहे. म्हणजे आपण कळटाक Chemical बिलटाक काही लावून- वापरत नाही, केमिकल लावून पिकवलेला आंबा. पिकवलेला नाहीये, म्हणजे आतून नैसर्गिक आंबा पिकलेला. नैसर्गिक आंबा आहे. आणि हे आता बघा, आता कर्नाटकाचे आणि केरळाचे आंबे सुद्धा येतात. हा ती फसवणूक आहे. फसवणूक हा, होते. फसवणूक होते. खात्रीशीर लोकांकडून घ्यावी. घ्यावे, हा, हे महत्वाचं आहे. ओळखणं अशक्य आहे, हा. पण जे प्रॉपर देवगडमध्ये जेवढे राहतात शेतकरी त्यांच्याकडून घेतलं तर योग्य होईल. योग्य भाव मिळेल. मग छान तुम्हाला चांगला आंबा दर्जेदार मिळेल. छान, खूप छान माहिती दिली. आता हे आंबे सगळे मुंबईला चालले, तुम्ही मुंबईहून सुद्धा मागवू शकता, हो. किंवा इथून मागवून तुम्ही मांजरेकर ट्रॅव्हल्सवरनं, साई ट्रॅव्हल्सवरनं पाठवू शकता. मुंबईला स्टॉल आहे ना, तो माझा मुलगाच बसतो आहे. अच्छा, त्याचा नंबर पण मी तुम्हाला देतो. सांगा नक्की. 7021 88 21 87. छान. पंकज डांगरे. पंकज डांबळे. पंकज डांगरे. छान. जिथल्या देवगड हापूसला चांगला भाव मिळून देतो पद्धतीचं ग्रेडिंग असतं. हा जो आहे तो A1 आहे, 300 ग्रॅमच्या वरचा आंबा आहे 275 ते 300. हा 1 नंबर आंबा. 250 ते 275 ग्रॅमचा मधला जो आहे हा 2 नंबर आंबा आहे. आणि हा आहे 225 ते 250 3 नंबर. आणि 200 ते 250 ग्रॅम हा 4 नंबर. हे असतं कच्चा आंबा असतानाचं वजन केलं जातं. आपल्या देवगड हापूसची एक चव त्या माणसांना लागते. लोकांना चव समजली की बरोबर ती बरोबर येणार. ती मागणी आपल्याकडे येणार. येणार आहे. किंवा इथनं आंबे मागवायचे असतील किंवा स्कॅनिंगला द्यायचे असतील तर त्यासाठी एखादा संपर्क क्रमांक नंबर मिळू शकेल का? हो हो आहे. संपर्क माझा नंबर तुम्हाला देतो. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला. आता शेतकरी वर्गाचाही स्कॅनिंग करून घेण्याकडे कल वाढलाय. जास्त कल वाढलाय. त्याचे फायदे ज्याला समजायला लागले, हो, म्हणजे जर आम्ही चांगला आंबा दिला तर मला समोरून चांगली किंमत मिळते, माझं ग्राहक वाढतंय. हा विषय त्या शेतकऱ्याच्या लक्षात यायला लागलाय. ग्राहकाला समजायला लागले की आता स्कॅनिंग करून आंबा मिळतोय. त्यामुळे ग्राहकही आता मागणी करतायत. की आम्हाला स्कॅनिंग करून आंबा द्या, आम्ही ती वरची वाढीव किंमत आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. 7498202563. हे बघा, देवगड हापूस स्कॅनिंग मशीनद्वारे तपासून घ्या. 100% खात्रीचा आंबा. साका आता तुम्हाला भेटणारच नाही आंब्यामध्ये. एकमेव ठिकाण आहे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित. उत्तम दर्जा, योग्य भाव आणि ग्राहकांची पसंतीचं एकच नाव. हे बघा, इथनं तुम्हाला आत जायचं आहे, इथेच आहे. आता इथेच आली स्कॅनिंग मशीन, त्यामुळे खूप फायदा झालेला आहे देवगडला. तर मित्रांनो, बरेच जण विचारत होते देवगडमध्ये आंब्यांचा काय भाव चालू आहे. तर आज मी आलो आहे देवगडला जामसंडे बाजारपेठमध्ये. इथे आंब्यांचे बरेच व्यापारी असतात. तर आता आपण एक एक व्यापाऱ्यांना विचारूया. आमसागर देवगड हापूस आंबा केंद्र, इथे तुम्हाला काजू आणि आंबे भेटतील. दादा नेहमी असतो, दरवर्षी आपण याचे व्हिडिओ बनवतो. तर दादा, तुझं नाव काय? दर्शन अदम. दर्शन आणि नाव? अदम. 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 अच्छा, मग यावर्षी काय आहे आंब्याची परिस्थिती काय आहे? आंब्याचे 800 रुपये डझन आहेत. 800 रुपये डझन पासून चालू आहेत. कमी आहेत ना आंबे? हो, यावर्षी कमी लागले आहेत. कमी लागले आहेत. जरा रेट पण जास्त आहेत जरा थोडे. कोणते आहेत 800 रुपयेवाले? 800 रुपये आहेत. सर्वच 800 रुपये आहेत. हे सगळे 800 वाले आहेत. काय काय किती ग्रामचा फळ आहे हा? 250 ग्राम, 250 300. हा, 250 300. 250 300 म्हणजे बघा, म्हणजे मीडियम साईज. हो. छान. हे किती? 800 रुपये 800 रुपये डझन. डझन. किती दिवसात पिकताले हे? 5-6 दिवसात पिकतले. 5-6 दिवसात पिकताले ना? हो. आणि कवळे बिवळे निघूचे नाही ना? नाही, कोळी वेळ नाहीत. आणि काय कसले ऑर्गॅनिक आहेत की कलटाक बिलटाक काय घातलं नाही, नाही? ऑर्गॅनिक आहेत. ऑर्गॅनिक हो, ना? हो. अच्छा. आणि दुसरे काय छोटी साईज मोठी साईज काय? हा, छोटी साईज. ही छोटी साईज आहे. ही कशी? ती 700 रुपये आहेत. 700 रुपये डझन. हा, जमा एक्स्ट्रा आहेत त्याच्यात आता. यात किती येतात म्हणजे डझन नुसार, म्हणजे पेटीत बसतात तेवढे ना? हो हो. किती बसतात? 14-15? 14-15. 14-15 बसतं. ते बघा, ही जरा छोटी साईज आहे, पण ही खायला सर्वात योग्य, कारण यामध्ये साखा वगैरे निघणार हो, नाही ना? हे खराब नाही होत. हा, खराब होत नाही. गॅरंटी आंबा. गॅरंटी आंबा. आणि तेव्हा 3-4 आंबे जास्त पण भेटतील तुम्हाला. हो. हे छान आहे. आणि त्यानंतर मग तुझ्याकडे बिटकी सुद्धा आहे ना? हा, बिटकी सुद्धा आहे. बिटकीचं काय भाव? बिटकी 150 रुपये आहेत.
150 रुपये बघा. मुंबईमध्ये 500 रुपये डझननी विकतात आणि माका 150 रुपयाक भेटता बघा बिटकी. किती असतील यामध्ये? 1 डझन. 1 डझन. बरं. वा छान. सालवाले हा काय कसे ते? ते 250 रुपये पाव किलो. 250 रुपये. आणि हे काय? हे पिक्के आंबे. पिके आंबे आहेत ते. अच्छा हे पिक्के आंबे आहे बघा. हे कसे? ते 700 रुपये. 700 रुपये. म्हणजे मिनिमम तुझ्याकडे 700 रुपयांनी चालू आहे ना? हो हो. तुझा एक नंबर सांग. 76 हा. 67 03 64 20. पुन्हा एकदा सांग. 76 67 03 64 20. 64 20. 20. अच्छा. तर आदमकडनं जर तुम्हाला आंबे हवे असतील तर या दादांना नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मुंबईहून पाठवतो. मुंबईला पाठवतो. सगळीकडे पाठवतो. हो सगळीकडे. चालेल चालेल. थँक्यू दादा. काय फणस कसे आहेत? 250 रुपये. काय बरको कापो? कापा 250 रुपये. आणि मुंबईत वगैरे पाठवतात ना? तुमचा नंबर काय असा? 8788 हा 031 47. तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव योगेश विलास बाने. योगेश विलास बाने. अच्छा मग तुमची कलमं असत आहे? आमची कलमा असतात किती कलमं आहेत? 250 कलमा. 250 कलमं आहेत. मग यावर्षी काय भाव चालला तुमच्याकडे? यावर्षी आता 700 रुपये डझनपासून चालू आहे. किती ग्रामचा आंबो? 700. साधारण 700 वालो हा तो कारण 150 ते 200 ग्रॅमचा. हां हे 150 ते 200 ग्राम. 200 म्हणजे 250 ग्रॅमपर्यंत होतो. पण हे चांगलं ना म्हणजे साखा वगैरे भेटत नाही. नाही याच्यात लहान साईजमध्ये गॅरंटेड. लहान साईजमध्ये साखर वगैरे नाही. हां लहान साईज सर्वात चांगली. ही 5.5 डझन भेटते. 5.5 डझन भेटेल. 5.5. बाकी ही 5 डझन आहे. 5 डझन. 5 डझन. मग 5 डझनची पेटी घेतली तर कशी पडतात? 5 ही 5.5 डझनची कशी पडतात ही पेटी? ही 5.5ची तुमका 2,500 रुपये पडते. 2,500 पडतात ही पेटी. अच्छा ही 5च्या 3,000 रुपये पडते. अच्छा त्याच्यावरचं तो मोठो अच्छा. यो जम्बो साईज ना? जम्बो साईज म्हणजे तो साधारण 300 ग्रामचा? 300 ग्रॅमच्या वर होतो. 300 ग्रामच्या वरचो. A1 आणि पिको आहे हो पिको है ना? पिको तर कच्चो तर कच्चो. हां अर्धो कच्चो अर्धो पिको पण पाठवता ना पेटीत? पाठवतो. कारण सगळे एकदम खाऊक जमत नाही असं म्हणून. अच्छा. आणि पायरी हा? पायरी नाही पायरी नाही ना? हापूसचा केशर केसर खायात आतमध्ये. आतमध्ये आहेत. अच्छा केसरचा काय भाव चाललो? केशरचा तर 500 रुपये 700 रुपये 500 रुपये आहे. साईजनुसार. केसर पण बघू ना केसरमध्ये काही खराब व्हायचे चान्सेस नसतात. बघा केसर आंबा. आणि हा किती? 500. हा 500 700 मग साईजनुसार. साईजनुसार का? म्हणजे आता हा अतिशय गोड. 500 हा 500 रुपये आहे. ह्याच्यापेक्षा मोठा आहे तो 700 रुपये. आणि तुमच्याकडे अजून आंबे खायचे असतात? नीलम असं रत्न आंबा असं काय? पायरी असते. पायरी असतो. अच्छा पायरी पण दाखव. पायरी पण आहेत. पायरी केसर आणि हापूस 3 आंबे तुम्हाला भेटतील इथे. बाणे नाव आहे. बाणे. योगेश बाने. योगेश बाणे. हा पायरी. ही पायरी आहे रसाळ पायरी. ही कशी पायरी कशी? पायरीला हे असं टोक असतं. हा टोक असं निमुळतं हे टोक असतं. आणि एकदम गोडीला एकदम तुमचा योगेश बाणे. नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला काही ऑर्डर असेल तर यांच्याकडनं पण घेऊ शकता. बिटकी कशी आहे? बिटकीची आता 100 रुपये. 100 रुपये डझन. अरे वा 100 रुपये डझन. मुंबईमध्ये 500 विकतात. चालत बघा वाटला. थँक्यू. हे बघा आपण इकडे आलेलो. इकडे आहेत सदा बाणे यांचं हे श्री दिग्बा आंबा खरेदी विक्री केंद्र आहे. तर इकडे कस्टमरांनी आंबेसुद्धा घेतलेले आहेत. तर आपण विचारूया. तर ताई आपण कुठून आलात? हडपीडवरून आलो. अच्छा. आणि मग काय कसे आहेत ताईचे आंबे? बरे वाटले पण फळ तर चांगला फळ दिसूक चांगला ना एकदम छान आहे अतिशय. त्यांना म्हटलं फळ चांगला दिसता फळ, हा. चांगला मिळाला हा. तर चाकरमानी येतील तर आम्ही सांगून नाही अमुक दुकानात जाऊ. हा बरोबर. मुंबईच्या चाकरमणी येतील त्यांना तुम्ही सजेस्ट करताला. अमुक दुकानात जावा तिथे फळ खातील आणि दरवर्षी जाऊ मग आम्ही. बरोबर दरवर्षी येतील. बरोबर. विश्वास करो ना. हा आंबो यो विश्वासानेच घेऊ को यो. हा नाहीतर आम्ही देवगड म्हणून करतो आणि हा. खराब निघालं तर कसं होईल? मग बरोबर आता बरोबर. त्यांना त्यातल्या आंब्याची चांगली जाणकार हा आणि लोकांक देऊचो तो जरा चांगलो देऊ को यो. दिलो कोणा नाव काढू गोया. हा नाही तर ते खराब मिळाले तर काय उपयोग नाही. बरोबर बरोबर. पण नाही ते चांगले ते सांगतात. चांगले सांगतात. बरोबर बरोबर. बरोबर. वर आणि एक आंबा जास्त दिले नाही. हा एक आंबो एक्स्ट्रा दिला ना. अरे वा वा वा. घेणाऱ्या हीच खासियत आहे ना. म्हाताऱ्याला ही खासियत आहे आपल्या मालवणी माणसांची. चालत बघा वाटला. आणि माणसात म्हणजे कोकणी माणसात प्रेमळ हा कोकणी माणसं त्यांच्यावर प्रेमळ. वागल्यावर समजतात बरोबर माणसं कशी आहेत. बरोबर. छान. नाव काय दादा तुझं? शुभम बाने. अच्छा बाणे. मग हेच तुमची कलमा असतात? हो आहेत. हयच ना? मोठी
किती 250 ग्रामच्या वरचा आहे ना? 300 ग्राम 300 ग्राम. 300 ग्रामचा 700 ला आहे. 700. आणि त्यानंतर ते छोटं फळ आहे ते 700 रुपये. छोटं फळ आहे ते 600 रुपये. पायरी आहे. पायरी सुद्धा आहे. पायरी कशी? पायरी 700 रुपये. अच्छा. आणि बिटकी कशी? इतकी 150 रुपये. 150 रुपये. 150 रुपयान बिटकी आहे. आणि दादा तुझा एक नंबर सांग. 7875528886. अच्छा, हाच नंबर आहे ना? हां, जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर या दादांकडनं करा. बाणेंकडनं बरेच जण येतात, आंबे घेऊन जातात. तुम्ही सुद्धा घेऊ शकता. इकडे काय भाव आहे? बिटकीचा काय भाव आहे? 150 रुपये. 150 रुपये. किती आहे? 15 12 12. 12 1 डझन. काय नाव असा? हिरव्या भवानी फुलवे. अच्छा. आणि आता काय भाव चालला तुझ्याकडे आंब्यांचं? आंब्यांचा हापूस 700 रुपये. 700 रुपये. 1 डझन. सगळीकडे सेमच भाव आहे, ऑलमोस्ट 700-700. हा, आंबेच नाही कुठे. यावर्षी आंबे कमी आहेत. आणि काय, आणि केसर पण आहे तुझ्याकडे? पायरी आहे. पायरी आहे. पायरी कशी? पायरी 750 रुपये. 750. बिटकी कशी आहे? 150 रुपये 130 रुपये. 150 रुपये 130 देणार. अच्छा. आणि फणस पण आहे ना? फणस पण आहे बरं का. बरं का, कसं तो? तो 100 ने देणार. 100 देणार. अच्छा. आणि तुझा एक नंबर सांग. 9920617463.